दरम्यान ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यातलं महायुतीचं यश पाहता खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणाची हा प्रश्नच कोणाला पडेनासा झाला होता। कोर्टात अद्याप यावर केस सुरू आहे हे देखील सगळे विसरले होते। परवा सुप्रीम कोर्टानं महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेऊन उरकून टाका असा एक आदेश वजा निर्देश दिला। त्यानंतर कपिल सिब्बल त्यांनी पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह परत मिळावं यासाठी दाखल असलेल्या खटल्यावर तात्काळ सुनावणीची मागणी केली, कारण आता निवडणुका आल्या। काल यावर सुनावणी झाली नाही, पण हा सगळा धुरळा उडत असताना कोर्ट एका बाजूला स्पष्टपणे आपलं मत मांडत होतं की मतदार सुज्ञ आहेत, त्यांना निवडणुकीत कोणाला मतदान करायचंय हे चांगलं कळतं, निवडणूक चिन्ह बदललं तरी फारसा फरक पडत नाही। संविधान पीठानं दिलेल्या आधीच्या काही निर्णयांचा दाखला देत निवडणूक आयोगाचा निर्णय किंवा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा फिरवला जाऊ शकतो, कारण लेजिस्लेटिव्ह पार्टी मोठी की पॉलिटिकल पार्टी मोठी हा वादाचा विषय नसून आमदार, खासदार किंवा निवडून आलेले लोकप्रतिनिधी तुमच्याकडे जास्त आहेत म्हणून लेजिस्लेटिव्ह पार्टी पक्षाच्या नावावर, पक्ष चिन्हावर दावा सांगू शकत नाही असा एक नियम असल्याचा दावा काल सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांनी केला। हे एकाच सुतावरून स्वर्ग गाठत कालपासून अनेकांना असं वाटतंय कोर्ट उन्हाळ्याच्या सुट्टीत देखील खंडपीठ बसवून शिवसेनेच्या नावाचा आणि निवडणूक चिन्हाचा फैसला करून टाकेल। असाच सेम खटला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीतही सुरू आहे। तेव्हा जर सेनेला हा नियम लागू पडत असेल तर राष्ट्रवादीलाही आपल्या पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह परत मिळण्याची आशा वाटू लागणं स्वाभाविक आहे। आणि एनसीपीच्या अजितदादांना पक्षाचं नाव आणि चिन्ह परत करावं लागेल असं वाटत असताना अचानक शरद पवार निवृत्तीची भाषा बोलू लागले। सुप्रियाताई सुद्धा समेट समोपचाराच्या मूडमध्ये दिसू लागलेले आहेत। दोन्ही गट एकत्र यायला हरकत नाही असं खुद्द थोरले पवार बोलून गेले। आता यात सगळं आलं। राज ठाकरेंसह असलेली शिवसेना जिच्याकडे नाव आणि धनुष्यबाण असं चिन्ह असेल आणि दादा, ताई विथ काका असा एकसंघ राष्ट्रवादी, आता यात काँग्रेसला घ्यायचं की नाही हे नंतर ठरवतील ते लोक। सुप्रीम कोर्ट नाव आणि चिन्हाबाबत काही वेगळा निर्णय देऊ शकतं असा जो अंदाज वर्तवला जातोय त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक नवा ट्विस्ट येणार की काय अशा शक्यता निर्माण झाल्या। पण या परिस्थितीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? त्यांच्याकडचं नाव आणि निवडणूक चिन्ह हे खरोखरच कोर्ट हिरावून घेईल काय? आणि तसंच काही झालं तर या पक्षाचं भवितव्य काय?